तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वेदांत वरखडे स्वागत करतो तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत हरभरा पिकामधील जमिनीनुसार योग्य ते खत व्यवस्थापन व हरभरा पिकामध्ये सल्फरचा वापर शेतकऱ्यांनी का केला पाहिजे. या सर्व माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती पाहिजे, हरभरा पिकामध्ये नत्राचा वापर करायची जास्त गरज नाही. कारण हरभरा हे डाळवर्गीय पीक आहे आणि प्रत्येक डाळवर्गीय पिकामध्ये त्यांच्या मुळावर असलेल्या रायझोबियमच्या गाठीमुळे ते वातावरणातील नत्र स्थिर करण्याचे काम करतात. म्हणून हरभरा या पिकामध्ये आपल्याला अतिरिक्त नायट्रोजनची म्हणजे अतिरिक्त नत्राची गरज लागत नाही, हे लक्षात असू द्या. तसेच तुम्ही जर हरभरा पिकाची लागवड भारीच्या व काळी कसदार जमिनीमध्ये करणार असाल तर पुढील खतांचा नक्की वापर करा, ज्यामध्ये पेरणीच्या वेळी 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट व 20 ते 25 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, त्यासोबत 10 किलो गंधकचा वापर तुम्हाला यामध्ये करायचा आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी अनेक शेतकरी चुकतात ते म्हणजे सल्फरचा वापर करीत नाहीत. शेतकऱ्यांनी हरभरा पिकामध्ये सल्फरचा वापर का करायला पाहिजे? कारण आपण सर्वांना माहिती आहे, हरभरा हे एक डाळवर्गीय पीक आहे. यामध्ये आपण जर सल्फरचा वापर केला तर दाणे चांगले भरतात, दाण्यामधील प्रोटीन कंटेंट वाढतो, फुलगळ कमी होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिकातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणजे सल्फरचा वापर जर आपण हरभरा पिकामध्ये केला तर उत्पादन आणि दर्जा दोन्ही वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकामध्ये सल्फरचा वापर करायला पाहिजे. तसेच शेतकरी मित्रांनो, तुमची जर जमीन मध्यम ते भारी असेल तर त्यामध्ये तुम्हाला DAPची 1 बॅग प्लस 20 ते 25 किलो पोटॅश आणि 10 किलो गंधकचा वापर करायचा आहे, किंवा 10-26-26 सोबत 10 किलो सल्फरचा वापर तुम्ही करू शकता. आणि जर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर हरभरा पिकाची लागवड मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये करणार असाल तर तुम्हाला 20-20-0-13 या खताचा वापर करायचा आहे. या खतामध्ये 0% पोटॅश असल्यामुळे आपल्याला 20 ते 25 किलो पोटॅशचा आपल्याला वापर करायचा आहे. या खतामध्ये 13% सल्फर असल्यामुळे आपल्याला या सल्फरचा वापर करायची गरज नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही होती हरभरा पिकामधील खत व्यवस्थापनाबद्दल संपूर्ण माहिती. मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये.